मी खिलारे मॅम तुमचं स्वागत करते माझ्या गणिताच्या चॅनलमध्ये। आणि गणिताच्या चॅनलचं आपलं नाव आहे उर्मिला विथ मॅथ इंग्लिश। माझं असंच दुसरं सुद्धा एक चॅनल आहे सायन्सचं, त्या चॅनलचं नाव आहे उर्मिला विथ सायन्स। त्यावर आपले विज्ञानचे व्हिडिओज आहेत। तर आपण कालचं बेसिक भूमितीतील मूलभूत संबंध बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री याचे पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड हे दोन्ही आपण पाहिलेले आहे। तर आज थर्ड पार्ट मध्ये माझ्या सर्व स्टुडंटचं मी स्वागत करते। आज आपल्याला पाहायचं आहे समांतर रेषा आणि छेदणाऱ्या रेषा। तर समांतर रेषा आज आपण सुरुवातीला पाहू। समांतर रेषा पॅरलल लाईन। तर समांतर रेषांनाच आपण म्हणतो पॅरलल लाईन सुद्धा। तर पॅरलल लाईनचं मी पहिले तुम्हाला डायग्राम काढून दाखवते। समांतर हे पॅरलल लाईन्स म्हणजे या दोन्ही जे लाईन्स असतात, आता मी ही एक लाईन काढलेली आहे, हिला मी नाव देणार आहे एल। दुसरी एक लाईन काढते, या लाईनला मी नाव देते एम। तर माझ्या हे दोन्ही सुद्धा लाईन्स आहेत मी काढलेल्या आहे। मग या समांतर रेषा आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही रेषा आता ही छोटी वाटत आहे, म्हणजे डायग्राम मध्ये छोटी वाटत आहे तुम्हाला, तर मी सांगितलेलंच आहे एरो असेल म्हणजे आपण ही लाईन कितीपर्यंत वाढवू शकतो। मग ही लाईन अशी आपण वाढवून घ्यायची, अशी आपण लाईन वाढवून घेतली इथपर्यंत। मग ही पण लाईन वाढवून घ्यायची, सरळ रेषेतच वाढवायची, बिलकुल वाकडी तिकडी जाऊ द्यायची नाही। सरळ रेषेत जर आपण वाढवली, किती लांब पर्यंत जर ही अशी वाढवली तर ही सरळच जाणार। आणि हिलाही आपण या खालच्या रेषेला सुद्धा असं कितीही जरी वाढवत गेलं तर ती सुद्धा सरळ रेषेतच वाढत जाणार। मग या साइडने सुद्धा रेषा एल आपण जर अशी वाढवली तर ही सुद्धा अशी सरळ लाईन मध्ये जाणार। आणि एम रेषा सुद्धा आपण जर वाढवत गेलो तर ही सुद्धा सरळच जाणार। म्हणजे ह्या दोघी जणी ज्या दोघी जणी आहेत ते कुठेही एकमेकाला क्रॉस होत नाहीत, छेदत नाहीत, म्हणून आपण यांना म्हणायचं रेषा एल व रेषा एम या दोन लाईन, या दोन रेषा समांतर आहेत, समांतर आहेत। कशावरून ठरवलं आपण, या दोन्ही रेषा आपण वाढवून पाहिल्या पण त्या कुठेही छेदत नाहीत, म्हणून आपण सांगितलं की ह्या दोन्ही रेषा ज्या आहेत त्या समांतर रेषा आहेत। आणि त्याच उलट आता जर ह्या समांतर रेषा फक्त अशा असतात, पण कधी कधी त्यांची जी ही साईज असते ती अशी सुद्धा असते पहा, रेषा पी ही असेल अशी, रेषा क्यू, रेषा पी आणि रेषा क्यू। पुन्हा तुम्हाला विचारणार या दोन रेषा समांतर आहेत का? समांतर रेषेचं चिन्ह जे असते ते समांतर रेषा आपण असं लिहितो, इथं मी आधी सांगणार रेषा एल समांतरचे असे दोन पॅरलल लाईन्स काढायच्या आणि रेषा एम, म्हणजेच मी याचं जे हे आहे ते आपण हे गणिती भाषेत आपण असं लिहू शकतो, रेषा एल समांतर आहे रेषा एम, जे मी असं मराठीमध्ये पूर्ण लिहून दाखवलेलं आहे। तर गणिती भाषेमध्ये आपण डायरेक्ट समांतर रेषेचं चिन्ह जे असते ते दोन रेषा असतात हे वापरून सुद्धा लिहू शकतो। तर दुसरी मी डायग्राम घेतलेली आहे रेषा पी रेषा क्यू। तर या दोन रेषा सुद्धा आहेत, तर या दोन रेषेमध्ये पहा आधी यांना वाढवून पाहायचं, ही पण सरळ जात आहे, या पण रेषेला वाढवून जायचं सरळच जात आहे, क्यू वरती वाढवली मी ती पण सरळ जात आहे, पी सुद्धा वाढवून पाहायचं सरळ जात आहे। म्हणजे कुठे छेदत आहेत का त्या रेषा? नाही, कुठेही छेदत नाहीत, म्हणून आपण म्हणणार रेषा पी समांतर रेषा क्यू। मग समांतर रेषा तुम्हाला समजल्या का सर्वांना? यानंतर आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत, छेदणाऱ्या रेषा। आताच आपण समांतर रेषा पाहिलेल्या आहेत, तर आता आपल्याला पाहायचं आहे छेदणाऱ्या रेषा, इंटरसेक्टिंग लाईन्स।
आता छेदणाऱ्या रेषा कशा असतात? कधी कधी छेदणाऱ्या रेषा ज्या असतात ते छेदत असतात, परंतु त्या सुद्धा समांतर रेषेसारख्याच दिसतात. मग तेव्हा आपल्याला मात्र लक्षपूर्वक पाहावं लागते की त्या छेदणाऱ्या रेषा आहेत की न छेदणाऱ्या रेषा आहेत. आणि काही काही जे डायग्राम असतात ते तर सरळच दाखवतात की त्या छेदणाऱ्या असतात, म्हणून ते आपल्याला पाहता क्षणीच लक्षात येते. थोडंसं पाणी झालेलं आहे बोर्डवर, त्यामुळे मी पुसत आहे. मी एक रेषा काढणार. रेषेला नाव देते मी ए. पहा, आपण ही रेषा ए काढलेली आहे. त्यानंतर मी दुसरी एक रेषा काढते. थोडीशी वाकडी झाली. तिला मी नाव देणार आहे बी. इथे स्पष्ट तुमच्या लक्षात येते की ही जी रेषा आहे ते ए रेषा आणि बी रेषा कुठेतरी क्रॉस होत आहेत, इथे छेदत आहेत. या छेदन बिंदूला कुठेतरी छेदत आहेत मी, म्हणून या छेदन बिंदूला मी नाव देणार ओ. तर या दोन्ही रेषा जिथं टच व्हायलेल्या आहेत त्या म्हणजे या दोन्ही छेदणाऱ्या रेषा आहेत. तर आपण गणिती भाषेत असं लिहिणार, रेषा ए व रेषा बी ह्या समांतर नसून छेदणाऱ्या रेषा आहेत. अशा प्रकारे आपण गणित सोडवायचं. आणि त्यात थोडंसं शॉर्टकट मध्ये जर गणिती भाषेत लिहायचं असेल तर आपण असं डायरेक्ट लिहिणार की दुसरी पद्धत, रेषा ए समांतर नाही रेषा बी. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, रेषा ए आणि रेषा बी ह्या समांतर नसून त्या छेदणाऱ्या रेषा आहेत. तर छेदणाऱ्या रेषा इथे तर तुम्हाला पाहता क्षणी लगेच लक्षात आलं की ही छेदणारी रेषा आहे. परंतु एक्झाम मध्ये काय होतं, वेगळ्या टाईपचा प्रश्न येतो. म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये काय डायरेक्टच असं सोपे सोपे उदाहरणे येत नसतात, कधी कधी अवघड सुद्धा उदाहरणे येतात. तर मी तुम्हाला दुसरी रेषा एक सांगते. पहा, दुसऱ्या टाईपची मी रेषा काढते. आपल्या मनाला आपण कोणतेही नाव देऊ शकतो. याला नाव देणार मी जे. ठीक आहे. आणि या रेषेला मी नाव देणार के. अशा दोन रेषा दिलेल्या असतात एक्झाम मध्ये आणि तुम्हाला विचारले जाते की ह्या दोन रेषा छेदणाऱ्या आहेत की नाही आहेत. मग आपल्याला तर वाटते इथे तर कुठेच छेदत नाहीयेत. कुठे छेदायलेत का? नाही, सॉरी, इथं कुठं छेदायलेत का? नाही. आपल्याला स्पष्ट जागा दिसायलेली आहे, कुठंच छेदत नाही. म्हणून आपण घाईघाईमध्ये उत्तर काय करतो, सरळ लिहून टाकतो की रेषा जे आणि रेषा के या दोन्ही रेषा समांतर आहेत. आणि अशाच वेळेस मात्र आपलं उत्तर डायरेक्ट चुकलेलं राहते, कारण की आपण त्याचं पडताळून बघितलेलेच नसते. त्यामुळे आपण आता पडताळा करून पाहायचा आहे कशा या दोन रेषा छेदत नाही ते. आपण वाढवून पाहायच्या दोन्ही रेषा. ही पहा, ही रेषा मी सरळ जिचा ॲरो जसं जिकडं आहे ना तसं मी तिला वाढवून दाखवते. हे पहा, इथपर्यंत मी वाढवली ही रेषा, इथपर्यंत गेली. मग ही पण रेषा मी सरळ वाढवते, जशी आहे तशी वाढवायची सरळ. पहा, मी जर ही सरळ रेषा वाढवली तर इथेच पहा या दोन्ही रेषा क्रॉस व्हायलेल्या आहेत. हा इथे छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे. या छेदनबिंदूला आपण नाव देऊ एम. आपल्याला छेदनबिंदू मिळाला म्हणजेच ह्या कोणत्या रेषा आहेत, छेदणाऱ्या रेषा आहेत. मग आपण स्पष्ट लिहिणार
रेषा जे व रेषा के ह्या दोन्हीही रेषा बिंदू यम मध्ये छेदतात, बिंदू यम मध्ये छेदतात. म्हणजे या दोन्ही समांतर नाहीत. आपण इकडे जर या वाढवल्या, हे पहा इकडे पण वाढून दाखवते. आता मी इकडे जर वाढवली तरी इथपर्यंत गेली आणि या रेषेला सुद्धा मी सरळ वाढवते. मग एक साइड जरी त्या दोघी जणी छेदत नसतील तर वरच्या साइडला मात्र ते छेदत आहेत, म्हणून ह्या दोन्ही छेदणाऱ्या रेषा आहेत. तर याच्या पुढचा सुद्धा आपल्याला भाग पाहायचा आहे. आता आपल्याला पाहायचं आहे बघा, एक संपाती रेषा कॉन्करंट लाईन आणि संपात बिंदू पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर एक संपाती रेषा कशा असतात? एक संपाती रेषेची व्याख्या मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एक संपाती रेषा म्हणजे ज्या अनेक रेषा आहेत त्या फक्त आणि फक्त एकाच बिंदूमध्ये छेदतात, त्यांना आपण एक संपाती रेषा असं म्हणतो. तर मी तुम्हाला एक संपाती रेषा काढून दाखवते. थोडी आपल्याला मोठी रेषा काढायची आहे. ही पहा मी मोठी रेषा काढली. हिला नाव देणार मी रेषा यल. तुम्ही नाव कोणतेही देऊ शकता. रेषा यलच असं एकच नाव द्यावं असं म्हणून काही नसते, तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता. तर मी रेषा यल ही काढलेली आहे, खूप मोठी काढलेली आहे. त्यानंतर मी वेगवेगळे, आता इथे पहा आणखी एक रेषा काढते सरळच. तिला नाव द्या रेषा ये. इथे एक आपण रेषा काढू, तिला आपण नाव देणार यम. पहा आता मी दुसऱ्या कलर मध्ये काही रेषा काढते. पाहू चालते का स्केच पेन आपली. ही मी गुलाबी स्केच पेन काढलेली रेषा बी. इथे सुद्धा एक रेषा काढते. ही रेषा आपली आहे एन रेषा. त्यानंतर मी दुसरा स्केच पेन वापरते तुम्हाला ओळखायला यावं म्हणून. या रेषेला आपण नाव देणार आहोत रेषा सी. इथे पण याच्यामध्ये एक रेषा काढते मी. यल एम एन. याला नाव देणार मी पी. त्यानंतर मी आणखी एक स्केच पेन वापरते दुसरी, तुम्हाला दिसावं म्हणून स्पष्ट. रेषा मी ही काढणार डी. इथे पण आपण एखादी रेषा काढू. या रेषेला नाव देऊ आपण क्यू. आणखी एक मध्ये जर आपण आपल्याला काढावीशी वाटली तर इथे एक रेषा काढणार आपण. ही रेषा आपण काढली डब्ल्यू. मग पहा ही जी आपली एक आडवी आहे, एक सर्वात मोठी जी आहे ती एल रेषा आहे. तर या एल रेषेवर पहा ए बी सी डी ह्या 4 रेषा आणि स्वतः एल एक, म्हणजे 5 रेषा फक्त आणि फक्त एकाच बिंदूमध्ये छेदत आहेत. त्या छेदन बिंदूला आपण नाव देणार इथे ओ. मी नाव देते इथे ओ. आणि इथे जो छेदन बिंदू आहे या छेदन बिंदूला आपण नाव देणार एक्स. आणि इथे छेदन बिंदू आहे याला आपण नाव देणार वाय. तर अशा प्रकारे या एल रेषेवर ए बी सी आणि डी ह्या 4ही रेषा आणि एल रेषा स्वतः आहेत. हे 5ही रेषा फक्त आणि फक्त एकाच बिंदूत छेदत आहेत, म्हणून आपण त्यांना म्हणायचं एक संपाती रेषा कॉन्करंट लाईन्स. आणि ह्या सुद्धा बघा रेषा एल एम एन
पी आणि क्यू ह्या सुद्धा कॉन्करंट लाईन्स आहेत, परंतु त्या एक्स बिंदू मध्ये छेदतात. त्यांचा सुद्धा छेदनबिंदू एकच आहे. या चार एल, एम, एन, पी आणि क्यू याही सुद्धा रेषा एकाच बिंदूमध्ये छेदतात, म्हणजे ह्या सुद्धा एक संपाती रेषा आहेत. आणि ही एक डब्ल्यू एक रेषा जी आहे ती सुद्धा या एल रेषेला वाय बिंदूत छेदते. म्हणजे या दोन्ही सुद्धा रेषा, आणखी मी तिला एक सोबती काढते. या रेषेला आपण नाव देऊ आर. मग इथे रेषा किती झाल्या? डब्ल्यू आर आणि एल. डब्ल्यू आर आणि एल ह्या सुद्धा तिन्ही रेषा वाय बिंदूत छेदतात. म्हणजेच इथले जे आहे हा ओ संपात बिंदू, इथला क्यू संपात बिंदू आणि इथे जो आहे एक्स बिंदू आहे तो सुद्धा हा काय आहे? संपात बिंदू आहे. म्हणजेच संपात बिंदू कशाला म्हणायचं? ज्या रेषा एकाच बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला म्हणायचं संपात बिंदू. ओ, वाय आणि एक्स हे तीन संपात बिंदू आहेत आणि ए, बी, सी, डी आणि एल ह्या रेषा ज्या आहेत ते एकाच बिंदूमध्ये म्हणजे बिंदू ओ मध्ये स्वतःला छेदतात, म्हणून त्यांना आपण एक संपाती रेषा असं म्हणतो. तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. आपण पुढच्या पार्ट पर्यंत मी तुम्हाला बाय करते आणि पुन्हा भेटूया.